पाहायला मिळते मित्रांनो. एका बाजूला कापोली संघ तर दुसऱ्या बाजूला वेळा संघ. जसे क्रमांक 14 पहिली चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. निश्चितच संघाची पहिली चढाई मैदानामध्ये काय सांगून जाईल मित्रांनो. 7 एक समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. हो 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 मध्ये पाहायला मिळते. जसे क्रमांक 14 चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. पृथ्वीराज जसे क्रमांक 5 कापोली संघाचा हा देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. निश्चितच रसिक वर्गाला आनंद देणारा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो. सेमीफायनलची पहिली लढत पाहायला मिळते. चढाईसाठी जसे क्रमांक 14 याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. मात्र रिक्त असते मागे परतला. पृथ्वीराज जसे क्रमांक 8 याची चढाई मैदानामध्ये. बोनस मारण्याचा प्रयत्न होता मात्र यशस्वी होईल का. जबरदस्त हे गुणांची कमाई चढाईसाठी जसे क्रमांक 9 असते मागे परतलाय. सुरेंद्र भाईगे याची चढाई मैदानामध्ये जसे क्रमांक 5. हो 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 जबरदस्त चढाई. 1 गुणांची कमाई. थर्ड रेड गुणसंख्या प्राप्त करावी लागेल. थर्ड रेड साठी निघाला. जसे क्रमांक 9 आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी निघाला. निश्चितच जिंकू किंवा मारू. हो 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 जबरदस्त टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो कापोली संघ. याची चढाई मैदानामध्ये 4 समीकरण. आता मात्र व्यक्ती असते मागे परतलाय. पुन्हा एकदा जसे क्रमांक 14 यशस्वी चढाई करावी लागेल. जसे क्रमांक 14 आता मात्र टेक्निकल पॉइंट 1 गुणांची कमाई. चढाईसाठी सुरेंद्र भाईदेवीची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात एक धारदार चढाया पाहायला मिळतात. सुरेंद्र याची चढाई. आता मात्र रिक्त असते मागे परतलाय. पृथ्वीराज जसे क्रमांक 14 चढाईसाठी सज्ज झाला. थर्ड रेडसाठी
जसे क्रमांक 8 आघाव याची चढाई मैदानामध्ये निश्चितच पाहायला मिळेल. चढाईचा धुरंधर किती गोल सुपर रोड मैदानामध्ये पाहायला मिळतो. आघाव याची जबरदस्त चढाई मैदानामध्ये आघाव याची थर्ड रोड साठी जसे क्रमांक 1 जबरदस्त टॅकल कापोली संघ. सुरेन भागे याची चढाई मैदानामध्ये मैदानामध्ये शांतता पाहायला मिळते रसिक वर्गाची. जबरदस्त टॅकल हो 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 चढाईसाठी आघाव याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. वेळा संघ देखील आपल्याला देखील पक्कड कराव्या लागेल. चढाव्या कराव्या लागतील. जबरदस्त टाकायला मैदानामध्ये जवळजवळ मध्य रेषा भेदणार आणि आक्रमण जबरदस्त पकड वेळा संघ. चढाईसाठी जर्सी क्रमांक 9 केला होता 2-4 दिवसांनी परत आला. फॉलोअर्स पण ते पण गुणांची कमाई. वेळा संघ देखील माघार घेणारा संघ नाही आणि सुरुवातीला कोसळताना पाहिला, आता मात्र निश्चितच विसरताना पाहतो. मोडून काढणार आघाडी वेळा संघ. लातूनी मारण्याचा प्रयत्न मात्र खरोखरचा जबरदस्त चढाई तो मैदानामध्ये पाहायला मिळते. जसे क्रमांक 9 पुन्हा एक समीकरण. खरोखर जबरदस्त चढाई मैदानामध्ये पाहायला मिळतो. प्रत्युत्तरास जसे क्रमांक 5 सामन्याला मध्यांतर होतो. तर मध्यांतरानंतर सामन्याला सुरुवात. सुरेंद्र रायडे याची चढाई मैदानामध्ये बोनस मारण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशस्वी होतो. प्रत्युत्तरास जसे क्रमांक 9 हो हो हो. आता मात्र जोर बंद केला जातोय. सुपर डॅकल. मॅच बघायला काय आयटम सोनू सांगते हे सांग ना तुझा कोणी
चढाईसाठी जर्सी क्रमांक 14 वेळा संघाचा हा देखील जबरदस्त खेळाडू चढाईसाठी निघालाय. निश्चितच क्षेत्ररक्षण झालं तर निश्चितच टाळ्यांचा गजर मैदानामध्ये पाहायला मिळेल. आता मात्र माघारी परतावा लागतोय थर्ड रेडसाठी. जबरदस्त गजर मैदानामध्ये पाहायला मिळते मित्रांनो. खरोखरच हा वेळा संघाचा हा कमबॅक आहे. निश्चितच संयमी खेळी करावी लागेल वेळा संघाला. 2-1 समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुपर अभय भाई याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते मित्रांनो. चढाईसाठी जर्सी क्रमांक 14 यशस्वी चढाई करावी लागेल. जर्सी क्रमांक 14 याला एक गुणांची कमाई. पृथ्वीराज चढाईसाठी सज्ज झाला अभय भाई याची चढाई. पृथ्वीराज जर्सी क्रमांक 14 चढाईसाठी सज्ज होतो. हा देखील संघाचा वेग आहे. जर्सी क्रमांक 14 निश्चितच यशस्वी चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. हनुमान उडी मारण्याचा मानस मात्र अपयशस्वी ठरतो. बाहेरच गेला. प्रयत्न छान होता मात्र माघारी परतावा लागलाय. कापोली संघ जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चढाईसाठी यशस्वी चढाई करावी लागेल वेळा संघाला. एक पिछाडी आघाडी बदलायची असेल तर निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा कराव्या लागतील. 2 गुणांची कमाई. जबरदस्त चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मित्रांनो. थर्ड रेडसाठी अभय भाई याची चढाई मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण झालं तर निश्चितच पाठीराखांचा आनंद वेगळ्यात वाढलेला अशी परिस्थिती. 1 गुणांची कमाई. सामना संपायला शेवटचे 5 मिनिटं. संघ 14 कापोली संघ 22. 1 गुणांची कमाई. यशस्वी चढाई करावी लागेल वेळाच्या संघाला. आपला संघ पिछाडीवर आहे.
एक पिछाडी आघाडीत बदलायची असेल तर मात्र जोर बंद केला जातो. सुपर डकल यावेळेस मात्र जोर बंद केला गेला. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटं. वेळा संघाला देखील चढाया कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. आपला संघ पिछाडीकडे वाटचाल करू. तोच पिछाडी आघाडीत बदलायचे असेल तर निश्चितच चढाया कराव्या लागतील. गुणांची पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. यशस्वी चढाई कराव्या लागतील मैदानामध्ये. जसे क्रमांक 12 यावेळेस मात्र जोर बंद केला. सुपर डॅकल थर्ड रेड साठी जबरदस्त डॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. वेळा संघ गुणांची पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानामध्ये. 2-1 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 मिनिटं दिली काय? 2 गुणांची कमाई. क्रमांक 7 24 आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. यावेळेस मात्र 1 गुणांची कमाई. पडवसाठी दोष क्रमांक 12 सज्जन. तर सेमीफायनलची दुसरी लढत चिंतामाता बोर्ड पंडितन विरुद्ध शिवण गणेश दिवागर दोन्ही संघांना विनंती असेल चालू सामना संपताच आपला सामना देखील